गाईस तुम्ही बघू शकता आजची गरीब. गाईस थांबा, हे बघा तू सगळ्यांना वाटेल हे आहे पण हे नाही आहे हे. तुझी मान लचकली. हे बघा ही आमची लट्टू मुत्यानंद बाबा. तिला एवढी घाई आहे जायची, ती जाताना सुरुवातीला असा गड चढतं आणि नंतर किती दादा किती वर आहे, तुम्ही चला पुढे, मी आले, पाणी द्या. चंद्र तारे दिसायला लागले त्याला. नाही कशाला कसं आर्या म्हणत कसं टुडुम टड्याव. तर हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग ज्याचं नाव आहे आयुष शेरकर ब्लॉग. तर आज आपण बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट करत आहोत. आज अचानक आपण चाललेलो आहोत ते म्हणजे एकविरेला. तर चला कुठं जाऊ नका, आपल्यासोबत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सुलुलुलू सुलुलुलू. गुड नाईट. आता आपण भेटू डायरेक्ट लोणावल्याला गेल्यावर. आता आपण पनवेलला आहोत. पनवेलला जरा बड्डे सेलिब्रेशनला आलेलो आणि आपल्यासोबत आपला पार्टनर चार्ली भाई आणि सी दिस गाईज न्यू मेंबर जिप्सी. पण ही आपल्यासोबत लोणावल्याला नाही येणार आहे, इथंच थांबणार आहे. आता आम्ही इथलं जाणार आहोत डायरेक्ट सुलुलुलू. सुलुलुलू. गाईज आता आपण फायनली आपल्या लोकेशनवर पोचलेलो आहोत. पार घुमून सुमून फायनली आम्ही आता इथं रूम बुक केलेली आहे नीता इनला. आणि आपली फॅमिली आपल्या सोबत आहे. आपली जी वॅगनर, द वॅगनर, पोलीस वॅगनर इथं पार्क केलेली आहे. चार्ली भाई आपल्या बॅगा घे चल. सुना ना तर झोपायचं आता बाबा. यस आम्ही आलो महामंडळ डेपोतल्या. चला आपल्या बॅगा घेऊया. तर गाईज आता आपण लिफ्ट मधनं चाललेलो आहे, ते पण आपल्या काचेच्या लिफ्ट मधनं. तुम्ही बघू शकता खालचा व्ह्यू. असं तसं काय आपण 5 स्टार हॉटेलला आलेलो. हे फास्ट काय बघुआ कहा से आला है तू. बिहारी काम. गाईज तुम्ही ह्याच्याकडे पूर्ण ह्याचा लुक बघा. ह्याला हा माझ्या घरी आलेला असाच. ह्याला मी बोललो भावा घरी कॉल लावून सांग, आपण 5 मिनिटात जरा जाऊन येणार. आणि फायनली आपण आपल्या लक्झरियस रूममध्ये आलेलो आहोत. सुलुलू. आणि आपला सोहम भाऊ. सोहम तू घरी शोभतंय काय? ऐक तू ऐक मला सांग जरा, तू घरी काय सांगून आलास. घरी माझ्या माहीतच नाही. घरच्यांना वाटतंय मी अजून वर्सोलीत आहे. गाईज मी ह्याला कॉल लावला आणि बोललो भावा घरी आहे, आपण घरी जरा रील्स वगैरे शूट करू. हा भाई अशा अवतारात आलाय. हा बघा सुलुलुलू गाईस. ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट वर आला. ट्रॅक पॅन्ट नाही, फॉर्मल आहे माझी, फॉर्मल. आणि ह्याला बोललो 2-3 रील शूट करू, मग तुझा घरी. हा कपडे नाही आणले, काय नाही आणले. त्याचा शर्ट एक तिथं होता, तिथनं शर्ट उचलला. त्याला बोललो चल गाडीत जाऊ आपण, जरा एक ठिकाणी जाऊन येऊ. आणि भाई आपल्यासोबत आला. घरी सांगितलं फक्त मी वर्सोलीत आहे, घरच्यांना पण माहीत नाही काय तो माझ्यासोबत एकविरेला आलाय. घरच्यांना अजून माहिती आहे का मी वर्सोलीला आहे. इसको बोलते बांधिलकी. हॅशटॅग बांधिलकी. बांधिलकीचा विषय टॅग करा तुमच्या अशा मित्राला. तुम्ही बघू शकता आजची गरीब. गाईस थांबा, हे बघा तू सगळ्यांना वाटेल हे आहे पण हे नाही आहे हे. वो अलग ही लेवल का बंदा था.
तुझी मान लचकली. सोम भाऊरी. तर गाईज आता आपण आपल्या लॉजवर आलेलो आहोत. आपले ते अशोक काका म्हणून आहेत, त्यांनी आपल्याला रूम बुक केलेली. तर आपण मग आता इथं आलो आहोत. आता इथं राहू आणि सकाळी 4 वाजता डायरेक्ट आई माऊलीच्या दर्शनाला जाऊ. तर चलो बाय बाय, गुड नाईट, सी यू टुमारो. सकाळी तर हे गाईज गुड मॉर्निंग. तर आता आपण हे किती वाजलेत? 5 वाजलेत. आता आपण या इथनं निघतोय. आपण डायरेक्ट आता एकविराईच्या भेटीला जाऊया. काय बोलतोय? मोठे ब्लॉगर आलेले गाईज चेष्टवते आम्हाला मोठे ब्लॉगर आले वगैरे. तर चला आपण डायरेक्ट तिथे जाऊन भेटू. तर गाईज आता आपण आई माऊलीच्या इथं पोचलेलो आहोत फायनली. आणि कोणच नाही, रस्ता पूर्ण सामसूम सनाना तिरी. अरे ते VIP दर्शन आहे ना. हा VIP दर्शन आहे म्हणून आपल्यासोबत आर्या, सोहम. आता आम्ही चाललेलो आहोत. बघा गाईज पुरा सन्नाटा आहे. गाईज खालचा पायथा मंदिर बंद होता. आम्ही बाहेरनंच पायावर पडलो भेंडी. पण काळोखाच्या पायऱ्या पण नाही दिसत नाही माझ्या गाईज तोंडावर. आमचा एक माणूस पुढे गेलाय कारण त्याला माहिती आहे ही भेंडी त्याचं तोंडावर नंतर आहे ना. लट्टू मुत्यानंद बाबा होणार आहे म्हणून तो किती फास्ट गेलाय माहितीये काय? जाम फास्ट चाललाय तो. बघा आमच्या 10 किलोमीटर पुढे चालते. काहीच पण तोंडावर लाईट पडते ना. खालच्या पायऱ्या काही दिसत नाही. मी 2दा चुकलो पायऱ्या. आयफोन आहे ना. तर चलो गाईज वरती गेल्यावर तुम्हाला स्वर्ग दाखवतो. भेंडी पायऱ्या चुकतोय मी. चला तुम्ही माझ्याकडे लक्ष नका देऊ. आपण वरती जाऊ, स्वर्ग बघू. असं नको बोलू. अरे नाही, मी चुकलो रस्ता बोलू टर्न आहे. तर चलो गाईज आपण वरती जातो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. लेट्स गो मेरी बबडी. गाईज ए थांब. हे बघा ही आमची लट्टू मुत्यानंद बाबा. तिला एवढी घाई आहे जायची. ती जाताना सुरुवातीला असा गड चढतं आणि नंतर किती दादा किती वर आहे. तुम्ही चला पुढे, मी आले. पाणी द्या. नो स्टॉप माझ्यासाठी. असं करतात एवढं ऍक्टिंग पोरी. आर्याची टिंगल करते. थोडक्यात आर्याचं एक्सप्लेनेशन दिलंय त्यांनी. काय भाऊसा? हो हीच ती सुलुलुलु. सुलुलुलु. गाईज आमचा एवढा बॅडला काय 5 पायरी वरचा मंदिर आहे ना तो पण बंद आहे. पण तुम्ही आर्याला बघू शकता. आर्या दमलीस? नाही हा नाही, गरम झाले. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. गरम झालंय का? नाही ना लावलेत म्हणून गरम होते. एसी नाही, काय एसी नाही. गाईज तिचे पाय गळ्यात आले तर लट्टू मत्यानं झालेलं. नाही गरम झालंय. मी नवीन दुकान उघडलंय. हे माझं दुकान आहे. ते सर्वांनी जेवून जा. चाय 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 चाय. कसलं आहे पण दुकान भाऊ? नाही चाय चाय फरसान बोलते. फरसान. फरसान. ओ माय गॉड. चला जाऊया. चला जाम बसले. हे उठ चल. गाईज जी पोरगी मागापासून बोलत होती, हे काय दम दम मला नाही लागत. काय असतं? काय बोललेलो ना करून हे काय बोलत होती? हा? मला दम है म्हणून कसली फास्ट चढ. मी फास्ट, मला नाही दम बिम लागत. आणि आता लट्टू मुत्यानंद झालेत. नाही अजून पण बोलताय. ती दाखवत नाही दमले म्हणून, पण तिचं ऑलरेडी वडं झालेले आहेत. तर चलो देऊया. एसीची डिमांड आहे. फुगतंय ते सांगत नाही, पक्की फुगलंय.
चलो आता आपण वरती जाऊया. पोतच आहे. अरे पोस्टर असते हो. बघते कोण ओळखीचं आहे काय. गाईज ही पक्की फुगलंय पण ही दाखवत नाही. बोलते पोस्टर वाचतंय. बघ त्या काकी ओळखीचे आहेत. हा नाही जसं काही काकींनी काल आपल्याला स्टेज दिलेलं नाही इथं. गाईज या एका माणसाच्या नादात आम्हाला लई स्लो चालायला लागतंय. आता बघा काय बोलेल, थांबा रे जरा AC नाही, हवा नाही येत. आता नको याची गरज नाही आता. गाईज फायनली आपल्याला आपली फॅमिली भेटलेली आहे. हे डायरेक्ट गाडी घेऊन वरती आलेले आहे आणि आम्ही डायरेक्ट कष्टाने मेहनतीने पायऱ्या चढत आलो. अरे चंद्र तारे दिसायला लागले त्याला. नाही कशाला कसं आर्या म्हणत कसं टुडुम टड्या. तर गाईच फायनली आपण आईच्या दारात पोचलेलो आहोत. डायरेक्ट स्वर्गात. काम वगैरे जाम चालू आहे. फायनली कम टू इन स्वर्ग. तो लेट्स गो इन देवलात. गाईज हम सच्ची दिल से आते हैं. का बघा जर जेव्हा येतो ना तेव्हा डायरेक्ट VIP दर्शन. आत्ताच लाईनीत बसलो डायरेक्ट पोचलो. आता जाऊया डायरेक्ट वरती. गाईज फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघतोय. फोटो बिटो काढू थोडेसे आणि वेट टू अलिबाग डायरेक्ट. चलो चलो गाईज बाय बाय. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. एकदम एक नंबर VIP मध्ये एक दर्शन नंबर. झालेलं आहे. 1 तास आपण थांबलो तिथं गाभाऱ्यात. अभिषेक बघितला. आता डायरेक्ट चाललो वे टू अलिबाग. चलो तांगड्या गाड्यात आल्यावर असंच लठ्ठ मुठ्ठ्यानंतर आमचा भीमाशंकर. काहीच बघा नवस फेडतायत. आणि हा सोहम तू पण असा फेड. तू पण असा येशील जोड्याने. तर काहीच बघू शकता. बघू नको असा. पुढच्या वर्षी तू पण ॲक्शन करायची नसतं. पायपड पायरीला चुकलाच बोल. ॲक्शन नाही करायचं. काय नसतं करायची माहिती ऍक्शन. जर लंगड्याची ऍक्टिंग केली तर लंगडा बंद कर. म्हणून मी नेहमी अंबानीला हाक मारतो. गोऱ्या लोकांना हाक मारतो. का? कारण मला गोरा आहे. गाईज आपली द जी वॅगनर आता आपण काढतो आणि डायरेक्ट हॉटेल अन्नपूर्णा. नाश्ता करायला डायरेक्ट थेट अन्नपूर्णाला लोणावल्यात. आणि मग चिक्या विक्या जराशे घेऊ आणि मग डायरेक्ट घरचा रस्ता धरू. द पोलीस जी वॅगनर. व्ह्यू बघा, वन साइड व्ह्यू पावसाचा. गाईस बेकार पाऊस पडते, बेकार भदा भदा. आणि आता लवकरच चालू होणार आहेत भदभदा. आणि लवकरच जाणार आम्ही कोंडी भदभद्यावर.
पाऊस बघा, वन साइड पाऊस आणि धुकं. पाऊस प्लस धुकं इज इक्वल टू अलग ही कॉम्बिनेशन. टुडूम टाड्या. आमची मंडळी स्टोरी टाकण्यात बिझी, व्हेरी बिझी. आता तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहोत नाश्ता करायला. कुठं? पाली बटरचा नाश्ता करू मस्तपैकी वचपारा वचवाचत. आपली गँग जाम भूक लागले गाईस. रात्रीपासून मी काय खाल्लाय ना, एकदम अत्यावश्यकतेवर आहे मी जगूही नाही शकत. गाडीत झोप आलेली मला पक्कीच. पूर्ण डोळे करत होते कारण का माझ्या अंगात विकनेस आलेला, खायला नाही म्हणून. काहीच काल रात्री बिर्याणी, नूडल्स आणि 2 प्रकारच्या चिल्ल्या खाऊन आले तरी बोलतोय खाल्लंय नाही काय. हे मी नाही खाल्ला, माझा उपवास होता. पण आता मला भूक लागले. चलो खाऊया, भेटूया. गाडी जाऊ. आज पण एक नवीन गाडी घुसला एक कार्लेखिंडी रोडमध्ये. आमच्या इथं असंच होत राहतं. आणि आता आपण पोचलेलो आहोत अलिबागच्या कार्लेखिंडीत. मस्तपैकी गाडी पण माझी घाटायला लागलेली. तर गाईज आता आपण आलेलो आहोत घरी. आणि इथंच आपला आता ब्लॉग पण एंड होईल. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी नसेल केले त्यांनी लवकर जाऊन लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आणि आपल्या भावाला मोठं करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.